बॅक टू माय चॅनल. मी श्रावणी गोळे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन व्लॉगमध्ये. सो गाईज, आज आहे म्हणजे रविवार 13 जानेवारी आणि आज मी आलो आहे ते म्हणजे उरण स्टेशन आहे तिथे. जो आपला उरण स्टेशन म्हणजे कोटनाक्याचं पेट्रोल पंप आहे, तिथून पुढं गेलं का आपला उरण स्टेशन लागतं आहे. त्याची आत्ताच आपली ओपनिंग झाली आहे 12 जानेवारीला. सो आज आम्ही चाललो आहे म्हणजे मुंबईला. तर आता मी इथून कितीची ट्रेन आहे ती माहिती नाही, दर अर्धा तासाने असते. सो आता आपण पहिलं तर जाऊया नेरूरला आणि तिथून आम्ही घेणार आहोत CST. सो आणि आता आली का नाही माहिती नाही, तर आपण आज जाऊया. तर पहिले तर मला इथला मस्त असा व्ह्यू दाखवते. सो चला. आता आपण आलो तर म्हणजे उरण स्टेशनला आणि आता आपण जाणार आत आपल्या ट्रेनसाठी. सर चला. सो गाईज, आपली यायला लागलेलं आहे. आता आपण याच्यातच आत जाऊया. बसवर ट्रेनमध्ये माझ्यासोबत डॅडी आहे, मम्मी आणि दीदी आहे. सो चला, कसं होतं त्यांचा प्रवास तुम्हाला सांगू आणि किती पैसे लागेल वगैरे ते लास्टमध्ये सांगू. सो चला गाईज, आता आमची ट्रेन जाणार ती म्हणजे 12 वाजता आणि अजून आम्हाला खूप टाईम आहे. सो आता आम्ही अशीच राऊंड मारतो आहे आणि डॅडीचं खूप सारा मी पिक्चर्स आहेत ते पण काढलेत, फोटो काढलेत. तर बघूया आपण. तर जेव्हा चालू होईल तेव्हा मी दाखवते. मी इथला पण तुम्हाला व्ह्यू दाखवते थोडा. जी ट्रेन सध्या तर रिकामीच आहे, पण लवकरच सकाळीच भरली असं. आता परवाच ओपनिंग झाली ना, ओपनिंग झाली त्याच्यामुळे सध्या लोक येणारे जाणारे कमी असते. ऑल वाट लावून येणार ट्रेन परत फक्त नेरूरपर्यंत झालं. आता ट्रेन CSTला जॉईन झाली, CSTपर्यंत. त्यामुळे लोकांची मेजरली पब्लिक सेवा आली. पण बघूया लोको पायलट म्हणजे आगगाडीवाल्याचा ड्रायव्हर तर एक बंद असं आहे मला त्याची असं वाटतं. एक बंद आहे तरी पण बघूया. आलोय आपण पुढं. हां, काढते. आणि ही आहे केबिन, बंद आहे काहीच नाही तर गेलो असतो आत. आणि ही आपली ट्रेन. आपली ट्रेन आलेली आहे तर बघता येईल. सो गाईज, आता जो आपली ट्रेन आहे ती सुटलेली आहे आणि आता आपण जाणार पहिले तर नेरूरला. सो चला जाऊ. आता नेक्स्ट स्टेशन आलेलं आहे लोणागिरी नेक्स्ट स्टेशन. सो गाईज, आता आपला नेक्स्ट स्टेशन आलं आहे नवा शेवाला बघता. शेवट आपला स्टेशनचा स्टॉप झाला ना. आता आपण चालू पुढं.
ट्रेन आहे ती सुटलेली आहे. आता नेक्स्ट स्टॉप कुठला असेल तो आपण बघूया. स्वतः रांजणपाडा आहे. आपला नेक्स्ट स्टेशन रांजणपाडा आहे. सो गाईज आता आपला हा रांजणपाडा स्टेशन झाला आहे. त्यात आपण चाललो आहे दुसऱ्या स्टेशनवर आणि आज आपण जिथं उतरणार आहोत तो नेरूळ स्टेशन आहे. सो चला आता आपण पुढे जाऊ. तुम्ही तोपर्यंत हा आपला व्ह्यू आहे तो एन्जॉय करा. गाईज आपला डॅडी आहे तो आपला व्ह्यू एन्जॉय करतोय. गाईज बघायचं आता मालगाडी आहे ती चालते. सो गाईज आत्ताच आपला जो मोठा ब्रिज ओपन झाला आहे तो हा बघा अटल शेटू स्टार्टिंग बघा. त्यामुळे आता इथून दिसणार नाही पण आपण तिथं पण जाऊया नक्कीच. हा बघा इथून दिसतंय. आपला नेक्स्ट स्टेशन चासई आहे. डेव्हलप नाही झालं. सो काय आता नेक्स्ट स्टेशन आपला खारपूर आहे. गाईज आता आपला जो स्टॉप आहे तो बामणडोंगरीचा. सो गाईज आधी हा डब्बा खाली होता आणि आता तो डब्बा भरलेला आहे. आणि आता आपण आता म्हणजे बामण. सो गाईज आता आपण नेक्स्ट स्टॉपवर जाऊया. हे आपला जो बामणडोंगरी स्टॉप आहे तिथून आता आपण जाऊ नेक्स्ट स्टॉप. काय झालं आपल्याला जाताना खाली अजून एक मोठी आहे सौंदर्य. सो बघूया ते आता कुठे आहे. सो गाईज आता मग मी बोललेलं तशी आहे बघा आपल्याला अजून एक खाडी लागली आहे आणि ही खाडी आहे ती एकदम मोठी आहे. सो ही बघा बोट आहे एकदम बाग. इथं सगळ्या अशा बोटी लागलेल्या आणि बाज बीज आहे. हा पाक बीच आलेला आहे. वाशीचा महानगरपालिकेचा हा ऑफिस आहे. बघताय तुम्ही ऑफिसची बिल्डिंग आहे ती. स्टेशन आहे. सो गाईज आता हा स्टेशन सीवूड स्टेशन आहे. सो गाईज आपला हा सीवूड स्टेशन झाला आहे स्टॉप. आणि आता आपण जाणार दुसऱ्या स्टॉपमध्ये. तो मे बी आपला लास्ट स्टॉप असेल. नेरूळ असेल लास्ट स्टॉप मे बी. चला तर बघू आपण कुठला स्टॉप येते याच्यानंतर. सो गाईज बघा फास्ट ट्रेन आहे चालली. कुठं चालली ते नाही माहिती. आपला लास्ट स्टॉप आलेला आहे नेरूळ. याच स्टेशनवर
काय आता आपला झाला आणि आम्ही नेरूरला आलो तर आम्ही इथून जाऊ CSTची ठाणेशी जाऊ CSTला. ब्लॉक लागला नाही आणि आता हा ट्रेनचा लास्टचा स्टॉप होता उरणचे. सो आता म्हणजे आम्ही खूप वर्षापासून प्लॅन करतो, 2 वर्ष झाली आम्ही प्लॅन करते की आम्ही उरणच्या ट्रेनमधून मुंबईला जाऊ. सो आता फायनली तो दिवस आला आणि आम्ही गेलो. सो ओव्हरऑल प्रवास होता तो एकदम मस्त झाला आहे. सो आता आम्ही दुसऱ्या ट्रेनीतून जाऊ आणि आता त्यासाठी आम्ही वेगळ्या प्लॅटफॉर्मवर चालू. सो चला जाऊ. काय आता आम्हाला ठाण्याची जी आहे ट्रेन ती भेटली आहे ना. आता आम्ही तिथं जाऊन आता आम्ही जाणार आहोत ठाण्याला, तिथून CST. सो चला पुढचं कसं होतं आहे ते नक्की बघा. सो गाईज आता जो आपला नेरूळ स्टेशन आहे तो आपण झाला आणि आता आपण जाणार होतो म्हणजे ठाण्याला. सो चला जाऊ. गाईज आता आम्हाला ते म्हणजे ठाण्याला आणि आता इथून आम्ही CST पकडून मुंबईला जाऊ. सो आता 1 मिनटं काहीतरी आहे, 1-2 मिनटांना आता आमची CSTची ट्रेन आहे ती आहे आणि मग आपण डायरेक्ट मुंबईला जाऊ. सो गाईज हे बघा ही फास्ट ट्रेन. आता आम्ही ठाण्याला म्हणजे सँडहर्टला आणि आता आम्ही तो प्लॅटफॉर्मशी चढतो. सो इथून आम्ही जाणार होतो म्हणजे चोर बाजारात जाणार आहोत इथूनच. सो कसं होतं आहे ते बघा आणि चोर बाजारात आणि अजून कुठं जायचं ते तुम्हाला मी नंतर सांगेन. सो पहिला आता इथून चोर बाजारात कसं जायचं ते सांग. तर आम्ही सँडहर्ट स्टेशन त्याच्या खाली आलो आहे. आता इथं जॅटीने उसाचा रस आहे तो घेतला फिरायला. आता आम्ही इथून सँडहर्ट्सवरून जाणार आहोत चोर बाजारात. सो अर्ध्या तासावरचा रोड आहे. जर बगीच जायचं असेल तर चालत जाऊ आणि जर असं म्हणजे डायरेक्ट जायचं असेल तर टॅक्सी करून जाऊ. सध्या तर आता वाजलं तर आता आम्ही दुपारचं जेवणाचा वेळ झाला आहे. स्वतः मी पहिले तर जेवायला हॉटेल बघतावर आणि नंतर मग आम्ही कसं जायचं तिथं ते ठरलं. सो पहिले चला तर आम्ही हॉटेल बघतो आणि हॉटेलून जाऊ. तर आम्ही इथून चालेल तर आम्हाला एक इथं मार्केट लागलं आहे. सगळ्यात सगळं आहे तर आमच्या मम्मी मम्मी आणि तिथे अंग घुसली. सो बघताय तिचे फार असं नाही पण आहे बऱ्यापैकी. त्यातला कॅब घेतलेले आम्ही इथून घेतले 60 रुपयाची. चोर बाजार बस पाणी पी. काहीच आता अजून आम्ही चालता मंगांची चालता आणि आम्ही तुम्हाला बोललेलं हॉटेल शोधतो पण मंगांची आम्हाला एक हॉटेल नाही भेटलं आहे. अजून तर आम्ही शोधता अजून म्हणजे रात चालता आणि आम्ही दमलो यावर पाय खपलं आमचं. मम्मीचं पाय दुखलं. मम्मी काय म्हणची लिटरली काहीच आमचं पाय दुखलं. स्वतः अजून आम्ही हॉटेल शोधता भेटला का मग तुम्हाला दाखवतो. काहीच आता आम्ही फायनली आम्हाला एक हॉटेल भेटलं आहे आणि आता तिथं आम्ही जेवायला बसतो आहे. स्वतः आम्ही ऑर्डर तर दिले, काय ऑर्डर ते आल्यावर तुम्हाला मी सांगते. कायचं बघा जेवण आलं आणि जेवण घेतलं आहे आणि आमची स्टार्ट केलं आहे खावायचा. सो हे बघा पनीरची भाजी आहे, चिकन अंडी आणि बिर्याणी घेतलेली. सो चला तर आम्ही जेवण घेतो नंतर तुम्हाला भेटतो. काय जातं आम्ही जेवण झालं आहे आणि आता आम्ही आलो तुमचे चोर बाजारात. सो आता मी इथं फिरता तुम्हाला दाखवते सगळं. सो तुम्ही हा ब्लॉग बघा. सो गाईज हा बघा आपला चोर बाजार आहे. स्लो जेवतो आम्ही काढत. सो गाईज हा ओव्हरऑल असा कायसा चोर मार्केट आहे. आता मी जर रिंग लाईट बघायला लागेल 400 रुपये सांगते.
अभी कभी कल जाएगा चला तुम्हाला कट फोटो पाहिजे राहील चला सर्व गिरा काय काय जोर वाजव जोर कलवी आईल काय नको नाही यांचं हा बघू येताना बघू चालतं तुम्हाला तुमचा बघा पहिले कुठला 60 रुपये पुन्हा पुन्हा 190 रुपये सो गाईज हा सगळा अगरबत्ती वगैरे जे शाबू चॉकलेट्स वगैरे असतात त्या ॲक्सेस स्टॉल्स नंतर इथं खारदांड्यावरून आले ना किती किलो आहेत ते कितना किलो 1 किलो काय जे बघा इथं शाबू सोप आपण जे वापरतो डेली यूजसाठी ते अवेलेबल आहेत आणि एकदम स्वस्त मध्ये तू सांगेल किंमत म्हणून सो हे बघा इथं पण म्हणजे सांगते तेच घेऊ होतं हे काय डुप्लिकेट तुम लोग बोलने के लिए क्या जाता है फ्रेश माल काय आता मी चहा पिताव मी चहा घेताय बघा काय जा बघा चहा घेतलाय नाही तर मी चहा पिताव सो गाईज आता आमचा फिरून झालाय आणि आता आम्ही खातो होतो तिथे पान सो मी तर पहिला बाईक खातो गाईज आता मी बसलोय ट्रेनमध्ये आता मी परत रिटर्न घरी जाऊन आता इथून आम्ही वाशी स्टेशनला देऊ आणि तिथून नंतर मग आपण उरणच्या जी ट्रेन असते ती पकडू सो चला आता हा ओव्हरऑल कसा झाला आमचा प्रवास याबद्दल आम्ही किती म्हणजे पैसे लागले कसं गेलो ते तुम्हाला आता शेवटला सांगेन सो गाईज आता आम्ही आलो होतो म्हणजे वाशीला आणि आता वाशीवरून नेरूरला जाण्यासाठी तर ट्रेन आली आपण जाऊ नेरूरला आणि आता नेरूरवरशी आम्ही घेतलेली म्हणजे उरण ट्रेन आता आम्ही जाऊ डायरेक्ट उरणला आणि तिथून मग करायचं सो आता मी तुम्हाला बोललेलो की आम्ही स्टार्टिंग पासून ते एंडपर्यंत आमचा कसा खर्च झाला आणि आम्ही म्हणजे कुठून कुठून गेलो ते कशी गेलो ते सांगत होतो तो मेन आहे तो आपल्याला डॅडी सांगेल आणि आता डॅडीलाच उरणवरून आम्हाला इकडे मुंबईला नलबाजारला जायचं होता चोर बाजार तर आपली उरण ट्रेन चालू झाल्यानंतर आम्ही आधी सहज फिरायला आलो तर उरणवरून खर्च असा होता की उरणवरून आम्ही सीएसटीचं तिकीट काढलेलं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्याचं जुनं नाव आहे हे विटी पण मला का आज संडे असल्यामुळे तो मध्ये ब्लॉक लागते त्याच्यामुळे ट्रेन बंद होत्या आम्हाला म्हणजे वाया जाताना आम्ही ठाण्याने गेलो तर आम्हाला उरण ते सीएसटीचं तिकीट पडलं 20 रुपये पर पर्सन पर माणसं आणि संध्याकाळी येताना आम्हाला त्याच म्हणजे ट्रेनने चालू येताना 20 रुपये म्हणजे आम्हाला जवळजवळ 40 रुपये खर्च झाला 40 रुपये खर्च 40 रुपये खर्च झाला तो जर आम्ही दुसऱ्या रूटने गेलो असतो तर 4 पट खर्च झाला असता
जास्त एवढ्या तुम्ही लॉन्चने गेला असता तर 150 रुपये खर्च आला असता आणि जुईनगर ट्रेनने आला असतात समजा जुईनगरवरून ट्रेनने गेला असता तर थोडं जास्त झालं. नंतरच्या कालामध्ये उरण टू CST ही ट्रेन चालू झाली पाहिजे म्हणजे आपले उरणचे सर्व कामगार बंधूंना आणि पाहुणे येणाऱ्या जाणाऱ्यांना सोयीस्कर होईल. कारण उरणला बसला की डायरेक्ट त्यांना त्यांच्या इच्छितस्थळी मिळते किंवा लास्ट स्टॉप CSTला उतरता येईल आणि तिथून त्यांना पुढं जातं सोयीस्कर होईल. मस्त छान झालं. डॅडीला पण आवडला आणि मला पण आवडला हा प्रवास. आणि आमचा मेन एम म्हणजे जी उरणची आपली नवीन ट्रेन चालू झालेली त्यातच ट्रॅव्हल करण्याचा होता, तोच एक्सप्लोअर करण्याचा होता. सो तुम्ही बघितला असाल इथपर्यंत शेवटपर्यंत ब्लॉग. सो कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले लवकरच 1K यूट्यूब फॅमिली मेंबर आपले कंप्लीट होणार आहेत. सो लगेच ते करा. आणि आता हा ब्लॉग मी इथंच संपते. सो चला.